नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार बालमित्रांनो. बालमित्रांनो, आज आपण विषय परिसर अभ्यासचा धडा 12वा घटक आहे आपला छोटे आजार व घरगुती उपचार. बालमित्रांनो, सर्वांनी परिसर अभ्यासाची पुस्तकं काढायची आहे. पान नंबर 76 काढायचे. काढलं का सर्वांनी? चला तर मग सुरू करूया पाठाला. बालमित्रांनो, पुन्हा एकदा आपली शाळा ऑनलाईन झाली आणि आपण घरूनच शिक्षण घेणार आहोत. सर्वांनी दिलेला अभ्यास नीट करायचा आहे. आपल्या अभ्यासाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायची आणि इतरांची काळजी घ्यायची. मी आशा करतो तुम्ही सर्वजण स्वस्थ असाल. तर चला मग आपण आज एक मजेदार विषय परिसर अभ्यास जो तुमच्या आवडीचा आहे, यामधला एक जो घटक आहे छोटे आजार व घरगुती उपचार, हा घटक आज आपण घेणार आहोत. बालमित्रांनो, छोटे आजार व घरगुती उपचार. बघा, काही वेळा तुम्हाला वातावरणात बदल झाला तर तुम्हाला सर्दी, खोकला यासारखे आजार येतात आणि त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला घरगुती उपचार करतात. सर्दी झाली की तुम्ही लगेच दूध हळद किंवा तुळशीचा काढा किंवा अद्रकचा चहा असं तुम्ही घेत असता आणि आई पण तुम्हाला देत असते. या उपायांनी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फरक जाणवतो आणि किंवा आजार गंभीर झाला तर तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं. तर काही आजार जे असतात त्याच्याने आपण घरीच बरे होतो. आपल्या स्वयंपाकघरातच अशा बऱ्याच मसाल्याच्या वस्तू आहे की ज्यामधून आपण आपले आजार बरे करू शकतो. बरोबर आहे की नाही? घरगुती उपचार म्हणतो त्याला आपण. तर बालमित्रांनो, या पाठामध्ये बघा तुम्हाला मुलगा दिसतोय की नाही? हां, त्या मुलाच्या हाताला काय आहे रे बरं? हां, तर प्लास्टर केलेले. काय केलेले? प्लास्टर केलेले. का बरं त्याच्या हाताला प्लास्टर केला असेल? कारण तो खेळताना कुठेतरी पडला असेल आणि पडला, त्याच्यामुळे त्याचं हाड मोडलं आणि मोडल्यामुळे त्याच्या हाताला प्लास्टर आहे. बरं, ते प्लास्टर त्याने घरी केलं आहे का? नाही. तर ते प्लास्टर करण्यासाठी त्याला दवाखान्यात जावं लागलं आणि तिथं त्याने उपचार घेऊन त्याच्या तपासणी झाली आणि तपासणीमध्ये त्याचं हाड मोडलेलं दिसलं आणि त्याच्यामुळे त्याच्या हाताला प्लास्टर केलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बघा बालमित्रांनो, तुम्हाला डॉक्टर दिसत आहेत आणि एक मुलगी दिसते की नाही? हां, ते डॉक्टर त्या मुलीला तपासतायत. म्हणजे नेमकं त्या मुलीला काय झालं असावं बरं? कशासाठी ते तपासतायत? तर त्या मुलीला ताप आला असेल, सर्दी खोकला झाला असेल, त्याच्यामुळे ते डॉक्टर त्या मुलीचे डोळे वगैरे तपासतायत. बघा, दिसतंय ना चित्रामध्ये सर्वांना? तर ताप आजार जास्त झाला असेल तर आपल्याला दवाखान्यात जावं लागतं आणि आजार कमी असेल तर आपण काही घरगुती उपचारांनी सुद्धा घरी बरे होतो. हे लक्षात घ्या. मग या दोन्ही चित्रामध्ये तुम्हाला हा मुलगा, याचं हाताचं हाड मोडले, त्याच्यामुळे दवाखान्यात गेला आणि त्याच्या हाताला प्लास्टर केलं आहे, आणि दुसरी मुलगी ताप वगैरे तिला आला असेल त्याच्यामुळे ती पण दवाखान्यात गेली आणि डॉक्टर तिला तपासतायत. आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. बरोबर आहे की नाही? जेव्हा आपण चांगले असतो, स्वस्थ असतो, त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला भूक जास्त लागते आणि रात्री झोप पण नीट लागते.
जेव्हा आपली प्रकृती चांगली असते आपल्याला भूक चांगली लागते, रात्री झोप चांगली लागते, पचनाची कुठली तक्रार नसते. मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते, फ्रेश वाटते. छोटी छोटी कामे केली तरी आपल्याला थकवा वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा चांगले असतो तेव्हा आपल्याला भूक चांगली लागते, झोप चांगली लागते, आपल्याला पचनशक्ती आपली चांगली असते, आपल्याला पचनाची कुठली तक्रार नसते, सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं आणि आपण छोटी छोटी कामं केली तरी आपल्याला थकवा वाटत नाही. पण काही वेळा आपण आजारी पडतो, वातावरणात हवामानात बदल झाल्यावर आपण आजारी पडतो. आता या ठिकाणी एक मुलगी आहे, ती गुळण्या करते म्हणजे गरारा करते बघा. मग तिचं काय होत असेल? घसा दुखतोय. सकूचा घसा दुखत होता, तिचं नाव सकू आहे, सकूचा घसा दुखत होता. त्यात तिने थंडगार आईस्क्रीम खाल्लं. दुसऱ्या दिवशी तिला घास गिळताना त्रास होऊ लागला. बघा आता या मुलीचा घसा का बरं दुखायला लागला किंवा हिला त्रास व्हायला लागला? का हिने थंडगार आईस्क्रीम खाल्लं, आईकडे हट्ट केला. तुम्ही बी काही काही वेळा आईकडे हट्ट करतात, आईस्क्रीम मागतात, थंडगार वस्तू खातात आणि त्याच्यामुळे तुमच्या घशाला काही वेळा इन्फेक्शन होतं, त्रास होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला घसा दुखायला लागतो, तुमचा घसा दुखायला लागतो. आणि अशा वेळी मग तुम्ही घरच्या घरी काही उपचार करायला लागतात. गरम पाण्याच्या त्याच्यात मीठ टाकतात, त्या मिठाच्या पाण्याच्या तुम्ही गुळण्या करतात आणि या गुळण्या केल्यानंतर तुमचा घसा पुन्हा चांगला होतो. डॉक्टर आपल्याला बऱ्याच वेळा पण सल्ला देतात की आपला घसा जेव्हा दुखतो किंवा घसा खवखव करतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. तर यामध्ये या मुलीचा जो आहे सकूचा घसा का बरं दुखायला लागला? का तिने थंडगार वस्तू पदार्थ तिने खाल्ली आणि हिने आईस्क्रीम खाल्ली आणि हिने आईस्क्रीम खाल्ल्या त्याच्यामुळे हिला घशाला त्रास झाला, इन्फेक्शन झालं आणि आता हिने गरम पाण्याच्या गुळण्या करते ती, त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि दुसऱ्या दिवशी सकूचा घसा काय झाला? खडखडीत बरा झाला. सकूचा आजार छोटा होता म्हणून तो बरा झाला, सकूचा आजार छोटा होता. त्यानंतर 15 दिवसांनी सकूची ताई आजारी पडली. बघा त्यानंतर 15 दिवसांनी सकूची ताई आजारी पडली. तिला खूप ताप आला, डोळे पिवळसर दिसत होते. आता ताप आला आणि डोळे पिवळसर असेल तर नेमकं तिला काय असेल बरं? तिला कावीळची शक्यता असेल. कशाची शक्यता असेल? कावीळची. मग तिचे डोळे पिवळसर दिसत असेल, तिला अन्न अगदी नकोसं झालंय. ते अन्न जरी पुढे आलं तरी तिला नकोसं वाटायचं. आईने तिला लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं तिला काय झाली आहे? कावीळ झालेली. बघा खूप ताप आला, डोळे पिवळे दिसत असले तर आपल्याला कावीळची शक्यता असते. त्याच्यामुळे या सकूच्या ताईला सुद्धा खूप ताप आला आणि तिचे डोळे पिवळसर झाले. त्याच्यामुळे तिला अन्न पाणी तिला गोड लागत नव्हतं, तिला नकोसं झालं होतं. आणि जेव्हा डॉक्टरांकडे तिला नेलं तर तिला कावीळ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली, 3 आठवडे पूर्ण आराम करायला सांगितला तिला आणि तेल तूप लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचा सल्ला दिला, पथ्य दिलं. ताईचा हा आजार झटकन बरं होणारा नव्हता. कावीळ लवकर जात नाही तर त्याच्यासाठी खूप विश्रांती करावी लागते. काही पथ्य असतात, ते पथ्य पाळावे लागतात आणि त्याच्यानंतर हा आजार काही दिवसांनी बरा होतो. कमीत कमी या आजार बरा व्हायला आपल्याला 3 आठवडे ते 1 महिना हा लागतो. पुढे योग्य की अयोग्य? श्रीपती आणि योग्य की अयोग्य सांगा. श्रीपती आणि त्यांची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होती. श्रीपती आणि त्यांची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरड केला. आजूबाजूचे लोक धावून आले. बघा श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण शेतामध्ये काम करत होते आणि त्यावेळी श्रीपतीला काय चावून गेला? साप चावून गेला.
आणि चावल्यानंतर साप लगेच तिथून वळवळ वळवळ करून निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिला नाही. दोघांनी, श्रीपतीने पण नाही आणि त्याच्या धाकट्या बहिणीने पण तो साप नीट पाहिला नाही. पण साप चावल्यामुळे श्रीपती काय झाला, चांगलाच घाबरला. त्याने आरडाओरड केला. आजूबाजूचे लोक धावून आले. तारा म्हणत होती श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात असते, तेथे श्रीपतीला द्यायला हवे. ताराच्या बोलण्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. बघा, तारा म्हणत होती की श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी त्याला न्यायला हवं, हॉस्पिटलमध्ये त्याला न्यायला हवं आणि तिथं सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन म्हणजे विष काढणारं जे विष उतरवणारं जे इंजेक्शन आहे ते त्याला इस्पितळात मिळतं आणि ते त्याला तिथं द्यायला हवं. परंतु ताराच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत टाकलं. तातडीने गावातल्या देवळात आणलं. गावच्या मांत्रिकाला बोलवलं. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवले. मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. तुम्हाला काय वाटते, सापाचे विष मंत्राने उतरते का? जर बालमित्रांनो असं कुठलेही मंत्र टाकल्याने विष उतरत नाही तर श्रीपतीला जो आहे तो दवाखान्यातच न्यायला हवं होतं. लोकांनी त्या ताराच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याला मांत्रिकाकडे देवळामध्ये, गावातल्या देवळामध्ये नेलं तिथं आणि त्याला तिथं मांत्रिकाला बोलवलं आणि मांत्रिकाने त्याला लिंबाच्या पाल्यावर झोपवलं. मांत्रिकाने विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले. ते चूक आहे की बरोबर? माझ्या मते मांत्रिकाकडे आणणं हे चूकच आहे. त्याला वैद्यकीय उपचारच महत्त्वाचे होते. तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळ? तुमच्या जागी जर असं कोणी असतं तर तुम्ही श्रीपतीला, तुम्ही असते तिथं तर तुम्ही श्रीपतीला कुठे नेलं असतं? दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये नेलं असतं की मांत्रिकाकडे? श्रीपतीला नंतर बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का साप बिनविषारी होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले? बघा बालमित्रांनो, काही वेळा असं होतं की सगळे साप काही विषारी नसतात. काही सगळे साप विषारी किंवा सगळ्या सापांचं विष आपल्याला चढतं असं नाही. साप विषारी असेल तरच विष चढतं आणि साप बिगर विषारी पण असतो. सगळे साप विषारी नसतात. मग एखाद्या वेळेस तो साप बिगर विषारी असेल आणि मांत्रिकाचा मंत्राचा टोला लागून गेला असेल म्हणून सुद्धा श्रीपती चांगला होऊन गेला असेल. तर ह्या गोष्टी न पाळता, मांत्रिकाच्या गोष्टी न पाळता आपण विज्ञान युगावर गोष्टी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपले जे वैद्यकीय उपचार आहेत हॉस्पिटलमध्ये जाऊनच उपचार घेतले पाहिजेत. पुढचं, घरगुती उपचार. चटकन बरे होणारे आजार असतील तर ते घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावला. तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा केला हे तुमच्या लक्षात आहे. बघा, घरगुती उपचाराने आपण आता सर्दी खोकला यासारखे किंवा घसा खवखव करण्यासारखे तुम्हाला बघितलं आपण. सकूने मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या म्हणून तिचा घसा 2 दिवसात चांगला झाला आणि तिचा घसा दुखणं बंद झालं. किंवा सर्दी खोकल्यासारखे झालं तर आपण तुळशीचा काढा वगैरे, दूध, हळद यासारख्या गोष्टी उपाय आपण करत असतो. अद्रकचा चहा असे उपाय आपण करत असतो. म्हणून काही जे छोटे आजार आहेत ते आपण घरगुती उपचाराने सुद्धा दुरुस्त करू शकतो. घरामध्ये अनुभवी वडीलधारे लोक असतात, ते कधी कधी असे घरगुती उपाय आपल्याला सुचवतात. काही लोक, जुने लोक असतात बघा आपल्या घरी. तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील, त्यांना जुन्या पद्धती माहिती असतील. काहीतरी आजार झाला तर याच्यावर हे प्यायचं ते प्यायचं, काढे वगैरे आयुर्वेदिक औषधं ते आपल्याला सांगतात. ते घरच्या घरात म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या पदार्थांमध्येच ते सापडतात. तर असे उपाय ते आपल्याला सांगत असतात आणि आपण घरच्या घरी बरे होत असतो. सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात. बघा, काही वेळा सध्या सर्दी झाली तर दवाखान्यात जाण्याची गरज नाही. आपण घरी वाफ घेतली, व्हिक्सची वाफ वगैरे घेतली, वाफारा घेतला गरम पाण्याचा तरी चालतो. साध्या पाण्याचा वाफारा घेतला तरी चालतो आणि त्याच्याने आपण छाती वगैरे शेकतात आणि त्याच्याने आपल्याला बरं वाटायला लागतं. ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवणाचा आग्रह करू नये. बघा, ताप आल्यावर
आणि अपचन झाल्यावर जर सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवणाचा आग्रह करायचा नाही. फार तर लिंबाचं थंडगार त्याला काय द्यायचं, सरबत द्यावं. दुसऱ्या दिवशी दही भात खायला द्यावं. कुणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी, ती कोरडी करून त्यावर टिक्चर आयोडीन लावावे, त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. बघा, कुणाला साधं खरचटला असेल, लागला असेल, जखम झाली असेल तर ती जखम काय करायची, स्वच्छ पाण्याने धुवायची, ती कोरडी करायची आणि त्याच्यावर टिक्चर आयोडीन लावायचं आणि त्यावर एक स्वच्छ कापूस ठेवायचा त्या जखमेवर आणि ती जखम बांधून ठेवायची. आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष कधीच करायचं नाही. बालमित्रांनो, लक्षात घ्या, घरगुती उपचाराला मर्यादा असतात. घरगुती उपचाराला मर्यादा असतात. खूप वेळ घरीच उपचार करत राहायचं हे पण योग्य नाही. म्हणून जर आपला आजार 1-2 दिवसात बरं आपल्याला वाटायला नाही लागलं घरगुती उपचाराने तर मग आपण वैद्यकीय सल्ला आपल्या डॉक्टरकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेऊन औषध उपचार केले पाहिजे. पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे उचित. पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे उचित नसते. बघा, काही वेळा काय करतो आपण, आपलं डोकं दुखतंय किंवा काही इतर अंगदुखी वगैरे तर आपण डॉक्टरांना न विचारताच मेडिकलमध्ये जातो आणि त्याला सांगतो माझा असं होते, मग तो गोळी देतो. परंतु तसं करायचं नाही, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आपण कुठल्याही आजाराला छोटा आजार समजायचं नाही, तर आपण डॉक्टरांचाच सल्ला घ्यायचा आणि डॉक्टरांनी लिहून दिलेलेच औषध आपण घेतले पाहिजे. आलं लक्षात? आपल्या मनाने कुठलेही औषध घ्यायचे नाही. समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. बघा, समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे सुद्धा आहेत. समाजामध्ये आरोग्याची काळजी घेणाऱ्या आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने, हॉस्पिटले असतात. बघा, मोठमोठ्या गावांमध्ये डॉक्टरांचे दवाखाने आणि हॉस्पिटल असतात, पण बहुतेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालये असतात. आजारी व्यक्ती तिथे सवलतीच्या दरात उपचार मिळवतात. मोठमोठ्या शहरात तेथील नगरपालिकाही वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. मोठमोठ्या शहरामध्ये नगरपालिकेचे वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालय असतात, तिथे पण कमी खर्चामध्ये आपल्यावर उपचार होतो. तर अशा पद्धतीने छोटे आजार व घरगुती उपचार आपण या पाठात शिकलो. तुम्हाला पाठ समजलाच असेल आणि या पाठावर मी महत्त्वाच्या काही तुम्हाला माहिती सांगितल्या आहे. त्या माहिती तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि छोटे आजार आणि मोठे जे आजार आहे, छोटे आजार आपण घरगुती उपचाराने सुद्धा बरे होऊ शकतो आणि मोठ्या आजारांसाठी आपल्याला इस्पितळात जावं लागतं, हे आपण या पाठामध्ये शिकलो. तर आपण या पाठामध्ये काय शिकलो, काही आजार लवकर बरे होतात, काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचाराने बरे करू शकतो. घरातील अनुभवी वडीलधाऱ्यांच्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याचा काय घेतात, वाफारा घेतात, छाती शेकतात. उलट्या होत असतील तर आपण काय देतो, लिंबाचं सरबत देतो. बालमित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, मंत्र, तंत्र, अंगारे, धुपारे, गंडे, दोरे यांनी आजार बरे होत नसतात. हे काय नेहमी लक्षात घ्या. मंत्र, तंत्र, अंगारे, धुपारे, गंडे, दोरे यांनी आजार आपले बरे होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं. आलं का लक्षात? तर पाठ तुम्हाला समजला असेल. या पाठाखाली स्वाध्याय दिला आहे, तो स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे. आजचा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.